नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 30 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या. संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग म्हणजे थेट मनाला लागणारा अभंग. या अभंगात आहेत 3 चरण, तर जेव्हा जाणून घेऊया ते 3 चरण. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कापुराच्या कल्लेवर घातले करंडा, शेकी नुरेची उंडा पहावया. म्हणजे काय की जो कापूर असतो तो कापूर आपण कितीही करंड्यात ठेवा, झाकण लावून ठेवा, तरी शेवटी तो विरतोच. म्हणजे माऊली सांगतात की हे शरीर, हे मीपणा, ही ओळख, हेही असंच आहे. याला कितीही जपून ठेवलं ना तरी ते टिकत नाही. पुढे माऊली म्हणतात, मा ज्योतिम मेळे कैसा उरेल कोडिसा, भावे ऋषिकेशा भजता ऐसे. म्हणजे बघा ना, जो कोळसा असतो तो आगीत टाकला की तो कोळसा राहत नाही, त्याची परत आग बनते. तसंच माऊली म्हणतात की जेव्हा माणूस हा मनापासून ऋषिकेशाचे भजन करतो ना, तेव्हा मी वेगळा आहे हा भाव उरत नाही. देव आणि भक्त हे 2 राहत नाही. आणि शेवटी माऊली खूप अशी स्पष्ट गोष्ट सांगतात की ज्ञानदेव म्हणे वासना ही खोटी, नाम यज्ञे मिठी दिदली विरी. म्हणजे आपल्याला त्रास देणारं काय असतं की वासना, हट्ट, मला हे हवंय ते हवंय. तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही सगळी खोटी आहे, पण एकदा का नामाची मिठी बसली ना तर ही वासना, हा मीपणा, हा सगळा आपोआप विरून जातो. माऊली आपल्याला या अभंगातून एकच गोष्ट सांगतात, कापूर जसा विरतो, कोळसा जसा आगीत बदलतो, तसा माणूसही बदलतो. फक्त अट काय आहे की ते जे भजन असेल ते फक्त भावाने असायला पाहिजे. म्हणजे देवाशी व्यवहार नाही तर एक नातं असायला पाहिजे. तर मित्रांनो, या अभंगात एवढंच. अभंग आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.